हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आणि आज आपण जाणार आहोत डहाणू टू गोवा। आणि आपल्याला आता ट्रेन आहे वसईवरून 11 वाजता गोवा संपर्क क्रांती। ती आपल्याला थीम रेल्वे स्टेशनला 11 वाजता सोडेल उद्या सकाळी। व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, आता आपण वसई रेल्वे स्टेशनवर आहोत आणि थोड्याच वेळात आता आपली ट्रेन येणार आहे। आपल्याला वसईवरून 11 वाजता ट्रेन आहे ही चंदीगडवरून काल दुपारी 2 वाजता सुटलेली आणि आज ही वसईला 11 वाजता आहे। आणि आणि आपली आता गाडी आलेली आहे। S2 कोचमध्ये आपला रिझर्वेशन आहे। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। आणि आता आपण थोड्याच वेळाने थीम रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहोत। काल आपल्याला वसईवरून 11 वाजता ट्रेन होती गोवा संपर्क क्रांती आणि आता आपण थोड्याच वेळात पोहोचू तिकडे थीम रेल्वे स्टेशनवर। हॅलो गाईज, फायनली आपण थीम रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो आहोत आणि आता आपण इकडून म्हापशाला जाणार आहोत। म्हापशावरून आपण बाईक घेणार आहोत आणि मार्केटवरून मग बागा बीचला आपण तिकडे हाऊस घेतलेला आहे तिकडे जाणार आहोत। आता आपण थीम रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत आणि इकडे तुम्हाला हे जे गाड्या दिसतात हे आपल्याला बागा बीचला सोडायला 2 ते 2.5 हजार रुपये घेतात आणि ऑटो 3 सीट बसवतात 800 रुपये घेतात 3 सीटाचे। इथून किती स्वस्तात जायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। आता इकडून थीमवरून आपण जाणार आहोत म्हापशासाठी इथे बस आहेत। बसचं भाडं जास्तीत जास्त 20 ते 30 रुपये आहे। तिकडून म्हापशावरून आपण बाईक हायर करणार आहोत। खाली आल्यानंतर हे ट्रॅव्हलर्स आहेत, AC बस आहेत, हे पण प्रायव्हेट आहेत, हे पण जास्तीच पैसे घेतात आणि त्याच्याही आपण खाली जायचं आहे। थीम रेल्वे स्टेशन पासून थोडंच आपल्याला चालायला लागतंय। हा थीम रेल्वे स्टेशनवर रोड येतो, आपण आता तिकडून आलो होतो आणि हा म्हापशाला जाणार आहे आणि म्हापशासाठी इकडे बघा ह्या बस असतात, आपण इकडून या बसमध्ये जाणार आहोत। थीम रेल्वे स्टेशन वरून आता निघालेलो आहोत आणि आपल्याला बस भेटलेली आहे। बसचं तिकीट आहे 30 रुपये, 10 किलोमीटर आपण जाणार आहोत। हॅलो मित्रांनो, आपण आता थीम रेल्वे स्टेशनवरून मागच्या बसस्टॉप जवळ आलेलो आहोत। बसस्टॉपच्याच जवळ म्हणजे बसस्टॉपच्याच मागच्या बाजूला आपण आता बाईक घेणार आहोत। 400 रुपये पर डे आहे आणि आपण 4 दिवसासाठी बाईक घेणार आहोत। आणि तुम्ही इथे बाईक घेताना स्कूटी नाही तर घ्या, स्कूटी ज्युपिटर आहे, फसिनो आहे, कारण का तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्ही त्याच्यात हेल्मेट आणि पाणी बॉटल ठेवू शकता। पण आता आपण बाईक घेतलेली आहे 400 रुपये पर डे आणि आपण इकडे आपल्याला आता 4 दिवसांनी द्यायची आहे बाईक। जर 10 वाजेनंतर जर दिले तर अजून एक रेट वाढेल आणि 1000 रुपये इकडे डिपॉझिट घेतात
आता आपण गाडीचा व्हिडिओ फोटो काढून घेऊया, कारण का कुठे क्रॅचेस लागलेलं आहे, डॅमेज असेल ते आपण बघून घेऊया. नंतर लागली ती आपली जिम्मेदारी असते, कुठे गाडी बिडी ठोकली तर. आणि आता आपण निघूया बागा बीच. बघा गाडी घेताना फोटो व्हिडिओ जरा काढून घ्या, कुठे क्रॅचेस असतील तर. हे बघा एक छोटंसं डॅमेज आहे, ते पण त्यांना गाडी देताना दाखवायचं तर ते काय बोलले तर. आणि त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ काढून ठेवूया. बघा गाडी नंबर पण आहे 6056. तिथं आता आपण बाईक घेऊन निघालेलो आहोत आणि इकडे थोडं पेट्रोल भरायला लागेल. पेट्रोल बाईकमध्ये कमी असते आणि तुम्ही फिरणार आहेत त्याच्या हिशोबाने पेट्रोल टाकून घ्या किती पाहिजे ते. आता आपण पेट्रोल टाकलेले आहोत आणि आता आपण कलंगूटलाच जाऊ डायरेक्ट मार्केटमध्ये. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पेट्रोल टाका आणि अर्जंटमध्ये पाहिजे असेल तर अख्ख्या गोव्यामध्ये तुम्हाला बॉटलमध्ये पेट्रोल भेटेल. आता आपण जाऊया पुढे. गोव्याला जर तुम्ही येणार असाल तर टू व्हीलर रेंटवर घ्या, फोर व्हीलर कधीही घेऊ नका. कारण का फोर व्हीलरमध्ये एवढा तुम्हाला टाईमपास होणार आहे ना. टू व्हीलर कुठूनही निघते आणि फोर व्हीलर हे बघा हे असं लाईनीमध्ये राहतं. फायनली मित्रांनो आपण आता गोव्यामध्ये आलेलो आहोत आणि बागा बीचच्याच बाजूला आपण हे रिट्रीट हाऊस घेतलेलं आहे 3 दिवसासाठी. आपण आता इथेच राहणार आहोत आणि आपण आता संध्याकाळी जाऊच. तुम्हाला संध्याकाळी इकडे कशी लाईटिंग आहे काय बीच एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि आता आपण थोडा फ्रेश होऊया आणि परत मार्केटमध्ये जाऊया. आता आपण फ्रेश झालेलो आहोत आणि आता आपण बागा बीचच्या इकडे आपण हाऊस घेतलेला आहे तिथे आहोत आणि आता आपण जाणार आहोत कलंगूटला मार्केटमध्ये. इकडे आपण आता मार्केट करूया आणि संध्याकाळी काय आपण डिनर करणार आहे त्याच्यासाठी सामान आणायला चाललेलो आहोत. चला तुम्हाला ते मार्केट दाखवतो. आता आपण कलंगूट मार्केटला आलेलो आहोत. आपण आतमध्ये जाऊया, तुम्हाला मी मार्केट दाखवतो. ही गाडी इकडे पार्क केलेली आहे आणि हे कलंगूटचं मार्केट आहे. इकडे तुम्हाला सर्व फ्रूट पण भेटेल, व्हेजिटेबल आणि इथे आतमध्ये मार्केट आहे. फिश, चिकन सर्व काही भेटेल. बघा इकडे फिश मार्केट आहे आणि समोरच चिकन आहे. आपण चिकनच्या आता दुकानात जाऊया. गोव्यामध्ये चिकन काय किलो आहे ते आपण आता बघूया. बघा इकडे चिकन मार्केट, चिकनचे दुकान आहे इकडे. क्या किलो है? जिंदा लिया तो कितना? 185. और ये चिला वाला 285. चिला हुआ 285. 1.5 किलो देना. बघा इकडे सर्व तुम्हाला भाजी भेटेल. आता आपण कलंगूटवरून भाजी घेतलेली आहे. चिकन सर्व काही स्वयंपाकाचं सामान घेतलेलं आहे. आता आपण निघूया. आता आपण रात्रीचे 9 वाजलेलो आहोत आणि बागा बीचवर आपण फिरायला आलेलो आहोत. पूर्ण बागा बीचवर लाईटिंग आहे आणि पूर्ण पॉप चालू असतात, डान्स आणि पूर्ण बीचवर असं टेबल लावलेले आहेत.